बघा, चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर. बघा, लॉजिकल ऑर्डर म्हणजे काय, तर प्यारा जंबलचा प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा, प्यारा जंबल. प्यारा जंबल म्हणजे काय, तर काय वाक्य दिलेले असतात आणि ही वाक्य आपल्याला योग्य पद्धतीने लावायची असतात, म्हणजे सिक्वेन्सनुसार एकाखाली एक लावायची असतात. आता हा प्रश्न आपल्याला 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता. बघा, 2024 ची जी वनरक्षक झाली, या वनरक्षक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्यारा जंबल. बघा, आपल्याला एकाखाली एक सिक्वेन्सनुसार वाक्य लावायची आहेत. आता वाक्य बघा, मी क्यूट लिटल माय पॅरेंट्स गिफ्टेड पप्पी फॉर माय बर्थडे. तर हे आपल्याला वाक्य दिलेले आहेत. बघा, ही जी 5 वाक्य आहेत आणि या वाक्यांना आपल्याला सिक्वेन्सनुसार लावायचे आहे, म्हणजे योग्य ती मांडणी करायची आहे. तर आता पहिले वाक्य काय येईल दादा, माय पॅरेंट्स गिफ्टेड. लक्षात ठेवा, माय पॅरेंट्स म्हणजे माय हा जो आहे हे बघा कॅपिटलनी जी सुरुवात होते, वाक्याची सुरुवात ही नेहमी कॅपिटल यांनीच होते. कॅपिटल शब्दाने वाक्याची सुरुवात होते, म्हणजे लक्षात ठेवा माय पॅरेंट्स. माय पॅरेंट्स आल्यानंतर जेव्हा सी सी हा 1 नंबरला येईल, मग खाली ऑप्शन बघायचे आहेत. सी जर 1 नंबरला येत असेल तर ऑप्शन 1 कट. ऑप्शन 4 येईल का, तर नाही येणार, कारण की ए पासून त्यांची सुरुवात झालेली आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल झालेत. ए आणि 4 हे जर ऑप्शन कॅन्सल झाले तर त्याच्यानंतर 2 हे राहिलेत. बघा, 2. आता या 2 ऑप्शनचा आपल्याला विचार करायचा आहे. मग पहिलं काय येईल, पहिलं येणार आहे बघा, पहिलं इथं येईल माय पॅरेंट्स गिफ्टेड. आता हे सी 1 नंबरला येईल. नंतर काय येणार आहे, माय पॅरेंट्स गिफ्टेड मी म्हणजे काय येईल बघा, ए म्हणजे काय येणार आहे, ए. सी नंतर काय येईल, ए. माय पॅरेंट्स गिफ्टेड मी म्हणजे माझ्या वडिलांनी मला एक गिफ्ट दिलं. काय दिलं बाबा, तर एक क्विट लिटल काय दिलं, एक सुंदर लहानसं काय दिलं, पप्पी दिलं. लक्षात ठेवा, पप्पी. त्याच्यानंतर काय येणार आहे, बी आणि नंतर येणार आहे डी. म्हणजे काय झालं बघा, माझ्या वडिलांनी मला एक सुंदर म्हणजे अतिशय सुंदर असं पप्पी दिलं. का बरं दिलं, परीक्षा पास झाली ती, का त्याच्यानंतर चांगले मार्क्स मिळाले म्हणून दिलं का, नाही. या ठिकाणी काय दिलेलं, फॉर माय बर्थडे. म्हणजे काय येईल, ई. लक्षात ठेवा, ई. म्हणजे माझ्या वडिलांनी मला एक सुंदरसं कुत्र्याचं पिल्लू दिलं माझ्या बर्थडेला. म्हणजे लक्षात ठेवा बघा, सी ए बी डी ई. आता हा असा ऑप्शन कोणत्या ठिकाणी लक्षात ठेवा, सी ए बी डी ई म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. कसं होईल बघा, माझ्या वडिलांनी मला एक सुंदर छोटंसं काय दिलं, कुत्र्याचं पिल्लू. का दिलं, तर माझ्या बर्थडेला दिलेलं आहे, एक गिफ्ट दिलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बघा योग्य उत्तर होणार आहेत. तर बघा मित्रांनो, हा जो प्रश्न होता हा 2024 ची जी वनरक्षक भरती झाली, या वनरक्षक भरतीच्या परीक्षेला आलेला होता. त्यामुळे आपण काय करणार आहेत की इंग्लिश हा विषय परिपूर्ण करण्यासाठी दररोज आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही नवीन जर असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.